नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 15 एप्रिलचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून किंवा जवळच्या स्वामी केंद्रात, स्वामी मठात जाऊन स्वामींच्या समोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. सर्व इच्छा, सर्व मनोकामना स्वामी कृपेने तुमच्या पूर्ण होतील. मित्रांनो, वर्षभरात स्वामी सेवेकरी, स्वामी भक्त ज्या दिवसांची आतुरतेने वाट बघतात ते दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस, स्वामींची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा हे असे दिवस असतात जे स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी विशेष असतात. आता काही दिवस झालेत, स्वामी प्रकट दिवस गेला आणि आता येणारा दिवस, येणारी तिथी, येणारा शुभ दिवस म्हणजे स्वामींची पुण्यतिथी. 15 एप्रिल बुधवारच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, आंघोळ करा, सगळ्यात आधी स्वामींना नमस्कार करा, स्वामींची सेवा करा, अगरबत्ती दिवा लावून त्यांना नमस्कार करा. जमेल तर त्या दिवसभरातून केव्हाही जवळच्या स्वामी केंद्रात, स्वामी मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. जी सेवा जमेल ती सेवा करा, जे करता येईल ते करा. असं नाही की हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असं नाही. तुमच्याकडून जी सेवा होईल ती सेवा तुम्ही करायची आहे. परंतु या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरासमोर बसून माळ घ्यायची आणि माळेने हळूवार, सावकाश, कोणतीही घाई न करता अगदी सावकाश या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आता हा मंत्र कोणता? हा मंत्र स्वामींचा मंत्र आहे. साक्षात स्वामी प्रसन्न होतील असा हा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे: ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा जप 108 वेळेस 15 एप्रिलच्या दिवशी करायला अजिबात विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.